काही जणांनी शेतकऱ्याचं नाव घेऊन, विशेषतः बच्चू कडूने, आम्हाला आशा होती की हा शेतकऱ्याचा नेता आहे. पण स्वतःच्या आमदारकीच्या तुकड्यापायी त्यांनी शेतकऱ्याच्या पाठीमध्ये खंजीर खुपसलेला आहे. सरकारने जूनमध्ये संपूर्ण शेतकऱ्याची कर्जमाफी करू असं आश्वासन नागपूरच्या आंदोलनामध्ये दिलं होतं. कर्जबाजारीपणामध्ये या महाराष्ट्रामध्ये एक नव्हे असंख्य शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. कर्जाच्या डोंगराला कटाळून कोणी गळफास घेतला तर कोणी विष प्राशन केलं. कुठेतरी शेतकऱ्याला आशा होती की बाबांनो, आता नागपूरच्या आंदोलनानंतर शेतकऱ्याची कर्जमाफी होईल, शेतकऱ्याचा सातबारा कोरा होईल. पण यामध्ये शेतकऱ्याची कर्जमाफी कसलीच झालेली नाही. फक्त GRच्या अटी शर्तीमध्ये शेतकऱ्याला अडकून कर्जमाफीसाठी वंचित ठेवण्याचा डाव सरकारने राबवलेला आहे. ही शेतकऱ्याची कर्जमाफी नसून शेतकऱ्याच्या मड्यावरचं लोणी खाण्याचं काम हे सरकार करत आहे. शेतकऱ्याच्या कर्जमाफीच्या आडून अनेक जणांनी दलाल्या खाल्ल्या. काही जणांनी शेतकऱ्याचं नाव घेऊन, विशेषतः बच्चू कडूने, आम्हाला आशा होती की हा शेतकऱ्याचा नेता आहे. पण स्वतःच्या आमदारकीच्या तुकड्यापायी त्यांनी शेतकऱ्याच्या पाठीमध्ये खंजीर खुपसलेला आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्याला विनंती की कर्जमाफी ही शेतकऱ्याला झाली पाहिजे आणि संपूर्ण शेतकऱ्याचा सातबारा कोरा झाला पाहिजे. याकरिता कुठेतरी पुन्हा एकदा आपल्याला एक आंदोलन करावं लागेल. तरी सर्व शेतकऱ्यांना मी विनंती करतो की बाबांनो, पूर्ण कर्जमाफी शेतकऱ्याची होत नाही तोपर्यंत आता थांबायचं नाही.